महाराष्ट्रामध्ये वाघ्या कुत्र्यामुळे दोन जातीमध्ये किंवा समाजामध्ये वाद पेटण्याचा आणि संघर्ष होण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. अनेक संघटनाकडून असं होत नाही. परंतु जर ज्या संघटना आहेत, मग स्वराज्याची संघटना असेल किंवा मराठा समाजाची संघटना असू दे किंवा अनेक संघटना ते वेगवेगळ्या जातीप्रमाणे संघटना बनवण्यात आलेल्या आहेत. परंतु ह्या संघटनांनी जर एकत्र आले तर हा वाद मिटू शकतो. जर या संघटना वेगळ्या राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने आवाज देत देत राहिला तर अर्थातच नुकसान होणार आहे, याची काळजी घ्या. त्यासाठी जे इतिहासकार आहेत, जे तज्ज्ञ आहेत, जे टेक्निकल गोष्टीमध्ये तज्ज्ञ आहेत, त्यांनी या संघटनांना एकत्र घेऊन त्याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण असे वाद भविष्यामध्ये जर पुढे वाढत चालले तर अर्थातच महाराष्ट्राच्या विकासाला कुठेतरी एक तडा लावण्याचा आपण प्रयत्न करतोय का? त्यामुळे महाराष्ट्रामधील समाजामध्ये वाद लागणारच आहे. पुन्हा गावामध्ये शहरी भागामध्ये आपला समाज एकत्र राहतो याची सुद्धा काळजी करणं गरजेचं आहे. त्यामुळे मराठी माणसांमध्येच वाद लागण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक संघटना ज्या मराठा समाजाच्या असतील किंवा अनेक संघटना वेगवेगळ्या जातीच्या असतील, त्यामुळे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो निर्णय घेणे गरजेचं आहे. त्यामुळे मराठी माणसांवरती, कारण काही लोक महाराष्ट्रामध्ये असे आहेत की मराठी माणसांमध्ये जो एकमेकामध्ये जर वाद लागला याचा अ, परिणाम, याचा फायदा दुसरी लोक घेत आहेत. हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. दुसरी लोक यापूर्वीसुद्धा अनेक आदिलशाही जे घराणे होते, जे आदिलशाही असू दे, मुघलशाही असू दे, त्यांनीसुद्धा असाच फायदा मराठा समाजाचा घेतला. मराठा समाजामध्ये मराठीच माणसाने एकामेकावरती आरोप प्रत्यारोप करून याचा फायदा बाहेरच्या लोकांनी घेतला. त्यानंतर मग इंग्रजांनी सुद्धा याचा फायदा घेतला. तसे आत्तासुद्धा बाहेरच्या देशामधील याचा फायदा घेत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक संकटाचा सामना मराठी माणसांना करावा लागत आहे. त्यामुळे याचा फायदा दुसरे लोक घेत आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील अनेक ज्या संघटना आहेत, मराठीमधल्या ज्या संघटना जे मराठा समाजातील संघटना असतील किंवा वेगवेगळ्या जातीतील ज्या संघटना आहेत, त्यांनी एकत्र येऊन किल्ल्याच्या बाबतीतच नाही तर किल्ल्याच्या व्यतिरिक्त जे मावळ्या आहेत त्या मावळ्याच्या संबंधित, कारण एक मावळा नाही आहे, अनेक मावळ्या आहेत. त्या मावळ्याच्या संबंधित इतिहासामध्ये जेवढे इतिहासकार आहेत त्यांची नोंद, त्या नोंदीप्रमाणे सगळ्या मावळ्यांचे गड किल्ले असू दे, समाधी असू दे, पुन्हा साठी किंवा कशासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली त्याची नोंद इतिहासामध्ये जी झालेली ती नोंद तिथे गड किल्ल्याचे ते समाधीच्या इथे करणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात हे महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करणं गरजेचं आहे. तरच प्रत्येक मावळ्याची समाधी असू दे किंवा घर असू दे, म्हणजे वास्तू असू दे, आणि त्यानंतर गड किल्ले असू दे, तसेच शस्त्र असू दे, त्याचा काहीतरी कुठेतरी इतिहासामध्ये जी नोंद झालेली आहे त्याचं कुठेतरी आपण व्यवस्थापन करू शकतो. तसेच त्याची काळजी घेऊन त्याची निगा राखू शकतो आणि भविष्यातील पिढीला हे दाखवून देऊ शकतो की सगळे आपण एकत्रच होतो आणि एकत्र जात होती. कुठल्याही जातीला कोणाचाही विरोध नव्हता आणि छत्रपती शिवरायांची जी शिकवण होती, प्रत्येक जातीला एकत्र करून साम्राज्य उभे करणे व स्वराज्य निर्माण करायचे होते. ते फक्त एकाच जातीतून होणार नाही, सगळ्या जातीमधून एकत्र जाती करूनच साम्राज्य किंवा स्वराज्य, जे साम्राज्य म्हणजे सगळ्या समाजासाठी, सगळ्या जातीसाठी स्वराज्य उभे करणे, हे एकच उद्देश आतापर्यंत सगळ्या मावळ्यांनी, सगळ्या छत्रपती शिवरायांपासून, शहाजीराजांपासून, छत्रपती शिवरायांपासून ते संभाजीराजांपर्यंत, शाहू महाराजांपर्यंत हे सगळ्यांचा उद्देश एकच होता. तसेच या उद्देशामध्ये मावळ्यांचा सुद्धा तोच उद्देश होता. महाराणी ताराबाई महाराणी ताराबाई यांचा सुद्धा उद्देश तोच होता. तसे अनेक मावळ्यांचा सुद्धा उद्देश तोच होता. हे आपल्याला जगाला दाखवायचं आहे. त्यामुळे
महाराष्ट्र राज्यातील ज्या मराठा समाजातीलच नाही तर अनेक संघटना वेगवेगळ्या जातीमधून तयार झाल्या, तर सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद.